नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जवाहरलाल नेहरू पोर्ट अंतर्गत दिव्यांगांकरता योग शिबिराचे आयोजन। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामधील जवाहरलाल नेहरू पोर्ट अंतर्गत उरण तालुक्यामधील दिव्यांग बांधवांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत योग सप्ताह अंतर्गत शिबिर 19 जून 2025 रोजी राबवण्यात आले। दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो। योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन। सदर योग दिन साजरा करण्यामागील JNPT पोर्टच्या वरिष्ठ प्रबंधक मनीषा जाधव मॅडम यांनी यावर्षी एक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत हा दिन दिव्यांगांकरता साजरा करण्याचे ठरवले। तन आणि मन जेव्हा योगाने सजते तेव्हा आयुष्य खरंच आरोग्याने भरते। याचप्रमाणे दिव्यांग बांधवांकरता योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ पोहोचवणे, निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे, दिव्यांगांनाही तणाव, चिंता आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी योगाचे महत्त्व समजावणे, योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे आणि या देणगीचा उपयोग दिव्यांगांना व्हावा असा त्यांचा मानस होता। योग ही केवळ व्यायामाची पद्धत नाही, तर ती एक जीवनशैली आहे। योग दिन साजरा करून आपण केवळ आरोग्य सुधारत नाही, तर भारताची एक प्राचीन परंपरा जिवंत ठेवत आहोत। या योगा शिबिरामध्ये उरण तालुक्यातील तब्बल 100हून अधिक दिव्यांग भर पावसात उपस्थित राहिले। या प्रसंगी दिव्यांगांकरता अल्पोपहार आणि 100 टी-शर्ट ही देण्यात आले। या योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक दिव्यांगाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, कारण इथे या कार्यक्रमाला येणारा सामान्य नागरिक नसून दिव्यांग होता। आलेल्या योगा प्रशिक्षकाने चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत खेळीमेळीच्या वातावरणात सदर प्रशिक्षण दिले। या प्रसंगी शिवयोग चॅरिटेबलचे योगा प्रशिक्षक संतोष बहिरा, संगीता पाटील, वेला अगलावे तसेच उरण सामाजिक संघटनेचे आणि JNPTचे ट्रस्टी भूषण पाटील, दिव्यांग सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार उपस्थित होते। सदर कार्यक्रमाची सांगता संघटनेचे सल्लागार मदन पाटील यांनी या योग शिबिराचा आलेल्या दिव्यांग बांधवांना नक्कीच फायदा होईल, तसेच दिव्यांग बांधव भविष्यात त्याचा नक्कीच सराव करतील आणि त्यांचे शरीर सुदृढ बनवण्याचा प्रयत्न करतील, असे दिव्यांगांप्रती आश्वासन दिले। आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचे म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि वरिष्ठ प्रबंधक मनीषा जाधव मॅडम यांचे आभार व्यक्त केले। आवाज महामुंबई चॅनेलसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। आणि तो गेला आठवड्याभर हे कार्यक्रम 21 आधी चालू केला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून आमचे JNPTचे अधिकारी माननीय संतोषजी बहिरा साहेब, माननीय मॅडम संगीता पाटील मॅडम आणि प्रशासनातर्फे बेला मॅडम इथे उपस्थित राहिलेले आहेत। आणि संगीता मॅडम आणि बहिरा साहेबांनी जे आपल्याला योगाचे काही प्रकार शिकवलेले आहेत, जे थोडक्यात सांगितलेले आहेत, हे दररोज आपण 5 ते 10 मिनिटं जर केली तर आपल्या आरोग्याचा आपणच डॉक्टर होऊ। जी डॉक्टरकडे ती जाण्याची प्राथमिकता आहे ती जाण्याची गरज भासणार नाही। प्राणायाम हा सर्वांना फार उत्तम आहे आणि तो प्राणायाम ज्या पद्धतीने शिकवलं आहे त्या पद्धतीने आपण दररोज 5 ते 10-15 मिनिटं घरी केलं रेग्युलर तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। मी JNPT प्रशासनाचं आणि योगगुरू संतोषजी बहिरा आणि संगीता मॅडम यांचं मी उरण सामाजिक संस्था तर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो। आणि निश्चित आपण जो आम्हाला योगाभ्यास केलेला आहे त्याचा आमच्या दैनंदिन जीवनात ते उतरू आणि पुढे नियमित आम्ही त्याची प्रॅक्टिस करू हे आश्वासित करतो। आणि आजचं योगाचे जे प्रशिक्षण होतं हे संपलं हे जाहीर करतो। धन्यवाद।